नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुमचं मी परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा विशेष असा आहे की आज बेबी शॉवर करणार आहे, म्हणजे डोहाळे जेवण. पण काय आम्ही घरच्या घरी करतो आहे. तर सगळेजण फक्त तयारीला लागले, डेकोरेशनची तयारी करत आहे. मी थोडे पुढे क्लिप्स लावेल की कशी तयारी चालू होती ते, पण जरा क्वालिटी जरा मॅनेज करा. आता बाकीचं दाखवते तयारी. तर इथे तुम्ही बघू शकता की सगळे तयारीला लागल्यात. इथे माझा भाऊ सेटअप करतो आहे आणि बघतोय की कसं वाटेल. तर माझ्या सासूबाई पण आल्या होत्या इथे, तर त्या पण येऊन बघत होत्या की कसं चालू आहे, काय चालू आहे, काय कसं हे करतायत, डेकोरेशन बनवतात. त्याच्यानंतर इथे बलून्स लावण्यासाठी वायर तो लावत होता आणि बघत होता ट्राय करून. आणि म्हणजे खूप बरं वाटतं की आपल्या घरातले एवढी मेहनत घेतात की एक इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी किती लोकांची मेहनत असते. आता इथे सगळ्यांची मीटिंग चालू आहे की कसं करायचं, काय नाही करायचं आहे. तर आम्ही खूप सामान घेऊन आलो होतो की बलून्स आणले होते. म्हणजे मोस्टली मी तर ॲमेझॉनवरून मागवलं होतं. हे जे सेटअप दिसतो आहे तुम्हाला तो ॲमेझॉनवरून मागून घेतला होता. म्हणजे जे पडदे दिसत आहेत, बलून्स दिसत आहेत, आणि थोडे बलून्स मी इथून पण मार्केटमधून घेतले होते. तर सगळेजण खूप मेहनत करत होते. माझे मिस्टर पण दुपारी आले होते. येऊन थोडं त्यांनी चेक केलं, म्हणजे सेटअप केलं आणि परत कामाला गेले. आणि परत मग संध्याकाळी येऊन त्यांनी मदत केली. तर इथे आम्ही बसून बघतो आहे की कसं वाटतं आहे सेटअप. म्हणजे फोटोजसाठी व्यवस्थित फोटो येतील नाही येतील, तर ते चेक करतो. हा एक फोटो काढला होता त्या. तर ही आहे माझी साडी, पॅरेट ग्रीन अँड जांभळ्या कलरची साडी आहे. आणि त्याच्यानंतर मम्मी सकाळी जाऊन दादरला गेली बिचारी. सकाळी जाऊन तिने पूर्ण सेट घेऊन आली आहे. तर सेटमध्ये आहे हे बाजूबंद, त्याच्यानंतर कमरपट्टा, हाताचं असं ना हातफुल, हे हातफुल आहे. हा एक मोठा हार, छोटा हार, त्याच्यानंतर हे इयरिंग्स आहेत आणि मांगटिका, आणि ही पडडी पण बनवून आणली आहे. म्हणजे सगळं रिअल फुलांचं आहे. किती सुंदर दिसतं ना. मला तर खूप आवडलं आहे, कारण हे रिअल फुलांचं तर मी फर्स्ट टाइम वेअर करणार आहे. आणि अजून डेकोरेशन दाखवते. हे तर माझी तयारी झाली. आता ही डेकोरेशनची तयारी चालू आहे. म्हणजे अर्धा सेटअप झाला आहे, अर्धा बाकी आहे. अजून याच्यावर लाईटिंग वगैरे येईल, सगळं येईल. इथे सगळी तयारी केली आहे. तर कसं दिसतं सांगा. म्हणजे हे बिफोर आणि आफ्टर दोन्ही दाखवेल. आणि इथे माझी सगळी तयारी चालू आहे. आता मी डिरेक्टली रेडी होऊन तुम्हाला दाखवते की कशी दिसते म्हणून. तर तुम्हाला ही ज्वेलरी आवडली का ते नक्की सांगा. सुंदर दिसते, मला तर खूप आवडली आहे. साडी कशी आहे ते पण सांगा कमेंट्समध्ये. हे केल्यावर आता मी रेडी झालेली आहे. बघा माझं लुक कसं वाटतं सांगा. तर आम्ही इथे वाट बघतो की डेकोरेशन कधी कम्प्लीट होतं आणि आम्ही बाहेर जातो. वैतागलो बसून बसून, पण खूप कंटाळा आलाय. मोने तुम्हाला डेकोरेशन दाखवेल. तर तुम्ही ते डेकोरेशन बघा. बलून्स लावल्यानंतर किती सुंदर डेकोरेशन दिसतं. आणि माझे मिस्टर सगळं चेक करतात की व्यवस्थित झालंय की नाही. आणि हे डेकोरेशन आम्हाला खूप आवडलं आणि घरच्या घरी केलं आणि सगळ्यांनी खूप त्याच्यात मेहनत केली आहे. तर मला एवढं बरं वाटतंय की खूप सुंदर डेकोरेशन झालं. आई बाबा इंग्लिश मिडियमला घालणार आहे म्हणून आम्ही कळलं पाहिजे. स्वतः पप्पा आणि मम्मी म्हणतो अंधू सर नाही शिकितो. स्वतः पप्पा आणि मम्मी म्हणतो अंधू सर नाही. मोठा भाऊ वाटत नव्हतं ना माणसं पहिला ते पण असं केकचा घे. 2 केक हे लावल्यावर हे लावलं ते थोडे हे करा. तर इथे इव्हेंट झाला होता. मी सगळे ज्वेलरी काढली होती आणि माझे मिस्टर जेवत होते. म्हणजे खूप लेट झालं होतं जेवायला, कारण स्वतःचा इव्हेंट असल्यावर टाईम तर होतोच. आणि ते सगळे बसल्यात गप्पा मारत होता. तर आता जेवण चालू आहे. दिस इज स्पेशल असणारी चटणी.
काय खाल्लं? लसणाची चटणी आणि बिर्याणी, बिर्याणी, भजी आणि पापड. कुरकुरीत पापड, चटपटीत कोशिंबीर आणि ते सगळे बसले होता. आणि झणझणीत बिर्याणी. बरोबर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.